कधीही पूर्ण झालं नाही। मुंबईमध्ये उभाटा गटाचा महापौर करण्याचं स्वप्न बघितलं होतं। संजय राऊतांचं हेही स्वप्न पूर्ण होणार नाही। संजय राऊत यांनी राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचं स्वप्न बघितलं होतं, तेही स्वप्न पूर्ण झालं नाही। संजय राऊतांचं चौथं स्वप्न अजून एक अपुरं राहणार आहे। संजय राऊत पुढच्या वेळेला राज्यसभेचे खासदार देखील बनणार नाहीत, कारण ज्या पद्धतीनं वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची प्रतारणा करण्याचं काम, त्यांचे विचार पायदळी तुडवण्याचं काम तुम्ही केलंय। महाराष्ट्रातील जनता तुम्हाला धडा शिकवते, मुंबईच्या जनतेने देखील तुम्हाला धडा शिकवलाय। राजकारणामध्ये कधीही काहीही होऊ शकतं, परंतु सध्या अशी कुठलीही चर्चा नाही। महायुतीचा महापौर होणार हे अतिशय स्पष्ट आहे। एकनाथजी शिंदे असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, आमचे दोन्ही वरिष्ठ नेते आहेत, ते आदरणीय देवेंद्रजी जेव्हा दावोसून परत येतील तेव्हा एकनाथजी शिंदे देवेंद्रजी बसतील आणि त्याबद्दल योग्य ती चर्चा होईल। भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुती आहे आणि अतिशय भरभक्कम आहे, त्यामुळे कुठेही इतर कुणाशी चर्चा करण्याचा सध्या प्रश्नच येत नाही। एकनाथजी शिंदे यांनी देखील स्पष्ट सांगितलंय की आम्ही महायुती म्हणूनच महापौर बसवणार आहोत। एकनाथजी शिंदे यांनी सगळ्या नगरसेवकांची ओळख व्हावी, कारण काय बऱ्याच वेळेला नवीन नगरसेवक असतात, त्यांचा परिचय नसतो, ती ओळख व्हावी, जनतेची सेवा कशा पद्धतीने करायचं याचं मार्गदर्शन व्हावं, यासाठी सगळ्या नगरसेवकांना एकत्रित ठेवलेलं आहे। त्यामुळे या एकत्रित ठेवण्यामुळे कुठेतरी वेगळी आघाडी जन्माला येईल, काहीतरी नवीकरण समीकरण जन्माला येतील, असं अजिबात होणार नाही। संजय राऊत कितीही दावा करत असतील की आता त्यांना एकनाथजी शिंदे, आतापर्यंत जे मिंदे वाटत होते त्यांना आता एकनाथजी शिंदे वाटायला लागलेत, संजय राऊतांनी कितीही असे प्रयत्न केले तर संजय राऊत तुमचं स्वप्न पूर्ण होणार नाही। महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं देवाभाऊंचं नेतृत्व आहे त्या पद्धतीनं मुंबई महापालिकेमध्ये भाजप महायुतीचं नेतृत्व बसेल आणि महायुतीमध्ये भाजपचा आणि महायुतीचा भगवा मुंबई महापालिकेवर फडकणार आहे।